आजचा केक खूप स्पेशल आहे कारण की आजचा केक बनवतोय आपण एका नववधूसाठी, म्हणजे ब्राईड टू बी स्पेशल केक आज आपण बनवतोय आणि खूप सुंदर झाला होता हा केक। पहिल्यांदाच अशा प्रकारची ऑर्डर आली होती आणि फ्लेवरसुद्धा अगदी छानच होता, म्हणजेच रसमलाई। नेहमीप्रमाणेच मी घरीच रसमलाई बनवलेली आहे आणि केक आयसिंग करायला घेतला आहे। केकची ऑर्डर मला 8 दिवसापूर्वीच आली होती, त्यामुळे मी केकची पूर्ण पूर्वतयारी करून ठेवलेलीच होती। सकाळी मला केक 11 वाजता रेडी करून द्यायचा होता, त्यामुळे मी सकाळी लवकर उठून हा केक आयसिंग करून ठेवला होता। हा आहे अर्धा किलो रसमलाई फ्लेवरचा केक आणि त्यासाठी मी 200 ग्राम प्रीमिक्स वापरून केक बेस बनवून ठेवला होता। त्यानंतर थंड झाल्यानंतर आयसिंग करायला घेतलेली आहे। त्याच्या 3 लेयर पाडून घेतलेले आहेत सुरुवातीला। त्यानंतर रसमलाईचं जे दूध असतं त्याने पूर्ण केक स्पॉन्ज सॉफ्ट केला आहे। त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्रीम टाकायची आहे, व्हिपिंग क्रीम, आणि त्यानंतर रसमलाईचा क्रशसुद्धा वापरायचा आहे। त्यानंतर दुसरी लेअरसुद्धा तशीच ठेवून तशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायची। त्यानंतर तिसरीसुद्धा अगदी तशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायची। तीनही लेअर आपल्या झाल्यानंतर पूर्ण केक आपल्याला क्रमकोट करायचा आहे। क्रमकोट केल्यानंतर थोडासा फ्रीजमध्ये ठेवून नंतर फायनल आयसिंग आपल्याला करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला केक अगदी छान दिसेल आणि फिनिशिंग अगदी चांगली येईल। तुमचा केक बोर्ड जर खराब झाला असेल अशा पद्धतीने तर तुम्ही केक बोर्ड बदलू शकता किंवा टिश्यू पेपरनी हा केक बोर्ड अगदी क्लीन करू शकता, त्यामुळे केक अगदी छान दिसतो। आणि मी अर्धा किलो केक बेसवरती हा केक शिफ्ट केला आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आता केक डेकोरेशनसाठी घेतलेला आहे, तर इथे आपल्याला सुरुवातीला टॉपर्स लावून घ्यायचे। त्यानंतर गोल्डन आणि पिंक फॉग वॉल्स आहेत माझ्याकडे, ते यावरती लावून घ्यायचे आहेत। केकची डिझाईन त्यांनी सांगितली असल्यामुळे अगदी सेम टू सेम मी केक केला होता, त्यापेक्षाही सुंदर दिसत होता केक आणि त्यांना खूप आवडला। आणि लहान मोठ्या आकाराचे हे फॉगबॉल आपल्याला लावून घ्यायचे आहेत। केक शॉपमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आकारामध्ये तुम्हाला हे फॉगबॉल सहज मिळून जातील। अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी हे खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि खूपच छान दिसतात। केक डेकोरेट करणं खूप सोपं असतं, पण केक आयसिंग करून अगदी फिनिशिंग चांगल्या प्रकारे येण्यासाठी खूप मेहनत लागत असते आणि मलासुद्धा खूप वेळ लागतो केक आयसिंग करायला आणि डेकोरेशन करायला अगदी लगेच होतो। अशा पद्धतीने केक आपल्याला डेकोरेट करायचा आहे। त्यानंतर एक टॉपर्स आहे गोल्डन कलरचं माझ्याकडे, ब्राईड टू बी, तर ते सुद्धा लावून घ्यायचं आहे, त्यामुळे केक अगदी सुंदरच दिसतो। अगदी सिंपल डिझाईन पण खूप सुंदर दिसणारी ही डिझाईन। यावरती फक्त आता गोल्डन कलरचे हे जे शुगर बॉल आहेत ते लावून घ्यायचेत, एकसारखेच आकाराचे घेतलेले आहेत। आणि इथे आपण वरती कशालाही व्हिपिंग क्रीमचा वापर केला नाही किंवा बॉर्डरसुद्धा काढलेली नाही, अगदी सिंपल डेकोरेशन पण खूप सुंदर दिसणारं आपण केलेलं आहे। कस्टमरला तर केक खूप आवडला, कारण की त्यांनी पाठवलेल्या फोटोपेक्षा हा केक खूप सुंदर दिसत होता। तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच जर केक शिकायचे असतील, ट्रिक शिकायचे असतील केक संदर्भात, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे मोफत असतं। चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत, रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।